रिसेंटली मी एका न्यूजमध्ये वाचले होते की रिटायरमेंट प्लॅनिंग या संदर्भात कपलमध्ये कॉर्डिनेशन नसल्यामुळे फ्युचरमध्ये त्यांना खूप पैसा खर्च करायला लागतो. तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या घरातलीच आहे की कपल म्हणजे नवरा बायको हे दोघंही ऑन करत असतात. हे दोघंही मिळून आपले घरात, कुटुंबात मुलांचे, शिक्षणाचे सगळ्यांचे खर्च सांभाळतात. पण दोघंही बसून एकत्रपणे रिटायरमेंट प्लॅनिंग करतात का? कारण रिटायरमेंट हे दोघांचं एकत्रित प्लॅनिंग करण्याचा विषय आहे. तर दोघांनी एकत्र बसून जर रिटायरमेंट प्लॅनिंग केली तर त्यांचे पैसे ते कसे इन्व्हेस्ट करताय, त्या डायव्हर्सिफिकेशन होतं आहे का, ओव्हरलॅपिंग होत नाही आहे ना इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर हे दोघं एकत्रपणे ठरवू शकतात. त्यामुळे काय होईल की तुमची रिस्क कमी होईल आणि तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळतील. कारण कसं आहे की लिमिटेड फंड्स आहेत. लिमिटेड फंड्समध्ये तुम्हाला जास्त रिटर्न्स अर्न करणे हेच तुमचा हेतू असला पाहिजे. जर तुम्हालाही रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असेल आणि अजून तुम्हालाही समजत नसेल की कसे करायचे, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आजपासूनच स्टार्ट करा. थँक्यू.